नमस्कार सर्व ताईंना. कशा आहात सर्वजण? तर बघा, ही आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळचे वाजलेले आहे 6. तर म्हणलं चला आता पहिला आपण कुकर लावू आणि भात आणि डाळ कसं होतं एकदम घातलं ना तर मग डाळ गिरवून जाते. त्यामुळे मी डाळ कधीच कुकरमध्ये घालत नाही आणि भातच टाकला मी शिजायला एक डबा. तर आता इथं टमाटर 2 घेऊन स्वच्छ चिरून बिरून मी असे पाण्यामध्येच टाकलेत आणि जरा थोडंसं शिजलं ना टमाटर, मग त्यामध्ये आपण डाळ धुवून वगैरे स्वच्छ टाकायची त्यात. मग ती खूप छान भाजी बनते बरं का. तर मी आज फक्त काय भात आणि डाळीची आमटी आणि कोशिंबीर एवढंच बनवलेलं आहे. बाकी आज काही जास्त बनवलेलं नाही, कारण सकाळचं शिल्लक राहते आणि जास्त बनवलं की मग ते मात्र होऊन जातं. त्यापेक्षा थोडं बनवलेलंच बरं. आणि आज मी बनवल्यात बाजरीच्या भाकरी, कारण सकाळच्या 5-6 चपात्या शिल्लक असल्यामुळे मी चपात्या काही बनवल्याच नाहीत, बाजरीच्या भाकरी बनवल्यात. आणि संध्याकाळची अशी देवपूजा पण करून घेतलेली आहे, अगरबत्ती वगैरे दिवा लावलेला आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्या दिवा ही पाहिजे. त्यामुळं संध्याकाळी कुकर इकडं मी भात शिजू टाकल्यानंतर मग देवाबत्ती केलेले. आणि काय केलं माहिती आहे का, तांदूळ असे भरपूर असे होते आणि त्यात म्हशीकडेच झाले अचानक. ते पण आता बाहेर मी पसरलेत म्हशीकडे निघून जाण्यासाठी, कारण तांदूळ आपणाला कसं उन्हात पसरायचं नसतात. त्यामुळं मी काय केलं, बाहेर असं ऊन गेल्यानंतर कागद हातरला आणि त्यावर ते पसरलेत. आता याच्यानंतर आपणाला ते गोळा करून पण आणायचे, नंतर स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे. आणि आता ह्या टायमाला आमच्याकडे पाणी येतं 6 वाजता, पाणी पण भरायचं असते. तर भरपूर अशी संध्याकाळी मग कामं असतात. दिवसभर काही एवढं नसतात, पण संध्याकाळी मग 5 वाजल्यापासून आपली कामं चालूच होतात, कारण सगळ्यांचेच चालू असतात. आणि संक्रांतीचं असं मी मंगळसूत्र आणलेलं आहे, बघू शकता. छान आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि संक्रांतीचे गिफ्ट पण आलेले आहेत बरं का. आमच्याकडे काय करतात बायका माहिती आहे का, ज्या दिवशी आपण व्यवसाय जातो ना त्या दिवशी भेट म्हणून वस्तू देत असतात. काय काय लोक बायका काय करतात, नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात. पण आमच्याकडे नाही, आमच्याकडं त्या दिवशी सगळं म्हणजे हळदी कुंकू जे काय भेटवस्तू असतात ते देतात. तर मला बरं ह्यात हळदी कुंकूचा मस्त असा हे आलेला आहे, बघू शकता पीस. छान आहे, त्यात हळदी कुंकू पण बसतं तेवढंच थोडंसं, कारण आपणाला देवाला हळदी कुंकू लावायचं नसतंय ना, देवाचं हळदी कुंकू स्पेशलच असते. त्यामुळं हे असं स्पेशलच ठेवायचं असते. पहिलं माझं जुनं आहे, त्यातलं मी काढून ह्याच्यामध्ये टाकलं आहे आता हळदी कुंकू. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या वर्षीची संक्रांत कशी गेली नक्कीच सांगा. काय काय म्हणजे कुणी कसल्या साड्या आणल्या, काय काय खरेदी केलं. तर आपल्या बायकांना म्हणजे काय जास्त करून आपला हळदी कुंकवाचा मान असतो संक्रांतीला. प्रत्येक सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू, मंगळसूत्र हे असंच, कारण ते खूप मोठं आपणाला म्हणजे हे मिळालेलं आहे, वरदान मिळालेलं आहे. तर इथं आमरच्या म्हणजे माझा मोठा मुलगा आहे ना, त्याच्या मित्रांना असे टमाटर दिलेत बघा, भरपूर असे. त्यांची बाग आहे टमाटरची, काकडीची. तर त्याने एवढे असे टमाटर काकडे आणून दिलेले आहेत. तर मी काय केलं, स्वच्छ धुवून घेतले. अमृत आमची काय करते, कुठलं पण काय आणलं ना की घेते आणि खाते. त्यामुळे मी काय करते, पहिलं धुवून स्वच्छ ठेवायचं असते, कारण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक भाज्या फळं आपण आणतो ना, त्याला प्रत्येक माणसांचा हात लागलेले असतात. आणि ते स्वच्छ धुतल्याशिवाय आपण खाऊ नये, आणि आपल्या घरातल्या माणसांना पण देऊ नये, त्यांना सांगावं धुतल्याशिवाय तुम्ही खाऊ नका. तर मी काय करते, प्रत्येक गोष्ट कुठली फळं भाज्या आणल्या धुतल्याशिवाय कधीच खात नाही, कारण त्यात भरपूर असे जीवजंतू दडलेले असतात. आणि आपण असं गडबडीच्या नादात खाऊन जातो, पण तसं नाही झालं पाहिजे. सगळ्यांनी धुवून वगैरे भाज्या फळं खाल्ली पाहिजेत. आणि इथं बाजरीचं पीठ पण उरलेलं आहे, ज्या दिवस जर टिकलं ना तर ते कडू होऊन जातं. त्यामुळे मी काय केलं, म्हटलं चला आता डाळीची आमटी, भात आणि बाजरीची भाकरी बनवू मस्तपैकी. तर आता म्हटलं तीळ वगैरे लावून ना छान भाकरी बनवून घेतल्यात. आणि आमच्यात काय सकाळच्या 5-6 चपात्या आहेत, त्यामुळे एक भाकरी घालली मी सगळ्यांची पोटं भरून जातात. त्यामुळे 5-6 भाकरी केल्यात. आणि पीठ एवढं चिकट आहे ना, मस्त अशा भाकरी बनतात बरं का, छान, अजिबात चिरत नाहीत काय नाही. नाहीतर काय कायांची बाजरी दळून आणली ना तर ते असं चिकट पीठ येत नाही, म्हणजे भरपूर असं चिकट पीठ, आणि चवीला पण खूप छान भाकरी लागते. आणि बाजरीची भाकरी सगळीच आवडीनं खातात बरं का, प्रत्येक लोक. काय काय लोक बनवून ठेवतात, वाळवून पण खातात. पण आपण काय करतो, आमच्यात तसं नसतं. आमच्यात कधी संक्रांतीला वगैरे आम्ही बाजरी आणतो, आमच्यात जास्त भाकरी वगैरे खात नाहीत.
तर आता आम्ही 5 किलो बाजरी आणली होती, तर ती एवढी दळून आणली. मग एवढं पीठ राहिले, आता काय ठेवून उपयोग नाही. म्हटलं चला भाकरी करून टाकू. तर अमृता म्हटली काकडी टमाटर आहे, तर मी कोशिंबीर पण बनवते. म्हटलं बनवू मस्तपैकी. तर आता बघा एवढ्या भाकरी करून घेऊन तांदूळ पण मला गोळा करून आणून ठेवायचा आहे मस्तपैकी. कारण एका दिवसात त्यातले मशकिले जातच नाहीत. अजून उद्या दिवस आणि वाळवत ठेवायचे आहेत. आणि नंतर मग आपल्याला पावडर वगैरे लावून हौदात भरून ठेवायचे आहेत. आणि ते आपल्याला इडली डोसा वगैरे बनवायला उपयोगाला येतात. आता खूप दिवस झाले इडली डोसे पण बनवले आहेत. म्हटलं चला आता भिजू पण घालायचं आहे चांगलं स्वच्छ निवडून ठेवून. आणि बाजरीच्या भाकरी बघू शकता असं टम फुगायला लागले, छान भाकरी व्हायला लागले. आणि एवढं कुसकुशीत झालते मस्त अशा. आमटी पण आपण खायला पण छान लागते. आणि आता थंडी पण आता कमी आल्यामुळं काय एवढं वाटत नाही. आता मात्र अशी खूप अशी थंडी वाजायची. आणि इथं घराच्या पुढं आमच्या इथं नदी असल्यामुळे ना खूप थंडी वाजते. पाणी साठलेलं असतं त्यामध्ये, त्यामुळे जास्त थंडी वाजत होती. पण आता थंडी आलेली आहे कमी. आणि इथं मला एकट्यालाच बोलायला होता, सगळे अवतीभोवती बसलेले आहेत पण कोण काही बोलत नाहीत. म्हटलं चला राहू दे. तर अशा छानपैकी भाकरी झाल्यात बघू शकता, अशा मस्त. कुठं फुटलेले वगैरे नाही, काय नाही, छान झाले. तर इथं अमृतानं टमाटर आणि काकडे पण चिरून घेतले. इथं दही पण घेतलेलं आहे. तर आता ती लागले बनवायला. तर चला झाल्यानंतर आपण सगळेजण जेवण करायचं आहे. आणि या सगळेजण जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. तर आता एवढाच छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर बाय बाय.